हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। गणपत गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध। काँग्रेसच्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार। गायकवाडांनी मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतल्याची माहिती। मी जेलमध्ये असताना परवानगी नाकारली। गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी द्यायला नको होती। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव, एकाला न्याय दुसऱ्यावर अन्याय, सत्तेचा गैरवापर सुरू। गणपत गायकवाडांच्या मतदानावरून राऊत आणि अंबादास दानवे आक्रमक। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात। पहिल्या 2 तासामध्ये सर्वपक्षीय 50 आमदारांचं मतदान। अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात। राजकीय आकडेमोडीमध्ये कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। मिलिंद नार्वेकरांकडून प्रत्येक आमदाराची भेट, मतांसाठी जुळाजुळव। विधान भवन परिसरात नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील, बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेलांशी चर्चा। भाजपच्या 15हून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। संजय गायकवाड, चंद्रकांत दादा पाटील, श्वेता महाले, गणेश नाईकांसह आमदारांनी केलं मतदान। अजित पवार गटाचे आमदार मतदानासाठी निघाले। विधान भवनातील अजितदादांच्या दालनातून आमदार मतदानासाठी निघाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क। उद्धव ठाकरेही विधान भवनामध्ये दाखल। नवाब मलिकांकडून विधान भवनामध्ये अजित पवारांसह जयंत पाटलांची भेट। मलिकांचं मतदान कुणाला याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेसचे एकूण 9 आमदार फुटणार। अजितदादा गट 5 आणि भाजप 4 आमदार फोडणार, सूत्रांची माहिती। मवियामध्ये तिन्ही पक्षाचा सर्वसमावेशक फॉर्म्युला तयार। इतरही आमदार संपर्कात, आम्हाला भीती नाही। महायुतीतच अडचणीचा विषय, आमचे सर्व उमेदवार विजयी होणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना विश्वास। मवियाच्या सर्व आमदारांचं मतदान मवियाच्या उमेदवारांनाच होईल, माझा विजय निश्चित। विधान परिषदेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा दावा। कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले ठाकरे गटासोबत। निकोले ठाकरेंचे आमदार असलेल्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये दाखल। शिंदेंची ताज लँड एंडमध्ये रात्री आमदारांसोबत तासभर बैठक। तर प्रेसिडेंट हॉटेलमध्ये फडणवीसांचं भाजपा आमदारांना मार्गदर्शन। महायुतीकडे एकूण 197 मतं, आणखी 10 मतांची गरज। माझं मत शिंदेंच्या उमेदवाराला जाणार। शिंदेंचं एकही मत फुटणार नाही, इतर कोणाचं सांगता येणार नाही। बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका। पहिल्या फेरीतच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, अजित पवार गटाचा दावा। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं दादा गटासोबत असल्याची सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।